सुनेत्राताईंना बिनविरोध करा आणि तुमच्यात धमक असेल ना तर तुमचा कुठलाही कॅन्डिडेट बारामती विधानसभेला उभा करा, आम्ही त्याला पराभूत करून दाखवू। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एवढं दुःख, वेदना, सहवेदना असेल तर सुनेत्राताईंना विधान परिषदेवरती बिनविरोध घ्या ना तुम्ही। आणि ही निवडणूक इथं एक तुमचा कुठलाही कॅन्डिडेट उभा करा दादांच्या घरामधला सोडून, आम्ही निवडणूक लढू। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे आणि निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर बारामती परिसरामधील अनेक कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन आहे की ही निवडणूक लढली पाहिजे। मग निवडणूक लढली पाहिजे, कोण लढणार, कशी लढणार, ह्या असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही बारामती परिसरामधल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहोत। अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे, प्रमुखांचे आम्ही भेटी घेत आहोत आणि आजही आम्ही बारामती तालुक्यामध्ये आहोत, कालही होतो आणि पुढचे 2 ते 5 दिवस आम्ही बारामतीमधल्या प्रत्येक माणसांच्या, तरुणांच्या, युवकांच्या, विशेष करून बारामती नगर परिषदेमधल्या अनेक लोकांच्या आम्ही भेटीगाठी घेतो। निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह आहे लोकांचा, निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे हे लोकशाही विरोधी कृत्य आहे। अगदी इथं सहानुभूती आहे, दादांचं अपघाती निधन झालंय, इथं बारामती विधानसभेमधल्या लोकांच्या मनामध्ये दुःख असणं स्वाभाविक आहे। एक महिला या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली, ही गोष्ट अपिलिंग आहे। ही निवडणूक इथल्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत। मी एक ओबीसी आंदोलक आहे, गेली अनेक वर्षे ओबीसींच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये मी प्रश्न मांडतोय। आमचे सर्व चळवळीतले सहकारी आहेत, आमचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलंय, आम्हाला बजेट मिळत नाही, निधी मिळत नाही, मान सन्मानाच्या जागा मिळत नाहीत। आज पंचायत राजमधलं सर्व आरक्षण संपलेलं आहे। आम्ही हे वेळोवेळी सांगतोय, जर कुणाला आम्ही निवडणूक लढतोय किंवा आम्ही निवडणुकीला उभं राहतोय, यांच्या पोटात गोळा आलाय, आम्हाला हे खलनायक ठरवतायत, आमची बदनामी करायचा प्रयत्न करतायत। मी आव्हान करतो इथल्या शासनकर्त्यांना, सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या। तुम्ही माननीय शरद पवार आणि रोहित पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलंच ना, तिथं तुम्ही पक्ष पार्टी बघितली का? उमेदवार इथला लोकलचाही एखादा पुढे येऊ शकतो, त्यामुळे लक्ष्मण हाकेच असं काही नाही। पण आमचं परत एकदा म्हणणं आहे, मी तिसऱ्यांदा बोलतोय, सुनेत्राताईंना बिनविरोध विधान परिषदेवर द्या। खरं तर ही दुःखद बाब आहे दादांच्या निधनानंतरची, आमच्याही मनामध्ये ती वेदना आहे। मग आम्ही म्हणतोय ना की तुम्ही कशाला दुःख व्यक्त करताय, तुम्ही काय बिनविरोध करायची भाषा करताय? तुम्ही पाठवा ना वरिष्ठ सभागृहात ताईंना, तुम्ही वरिष्ठ सभागृहात सुनेत्राताईंना पाठवा।